महाड सुपर किंग संघ दोन चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळते ती 2 धावा धापलकावर। दुसरीकडे आपण पाहिलं तर पनवेल प्राइड मध्ये डॉक्टर सचिन मोकल जे 17 नंबरचे टी शर्ट परिधान केले आहेत, गत वर्षी त्यांचा विजेता संघ मालिकावीर हे पारितोषिक डॉक्टर सचिन मोकल यांच्या खांद्यावर आपल्याला पाहायला मिळालं। दरम्यान यावी हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूर येतात, इथे कोणती चूक करत नाही, सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाद झाला, ज्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावांचे योगदान दिले। जिजू प्रवासर या मात्र इथे डकआउट 0 धावसंख्या। ती गोल्डन विकेट मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रेमानंद डॉक्टर प्रेमानंदांना मिळाले, कारण 0 धावसंख्येवर डॉक्टर या ठिकाणी मैदानातून परतलेत आणि मुद्दसर डॉक्टर मुद्दसर या ठिकाणी मैदानामध्ये यावी। हा प्रयत्न चांगला होता, शॉर्ट कव्हरला एक सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला, झेल मात्र सुटला, पण चांगलं क्षेत्ररक्षण जे अर्थात पाहायला मिळते पनवेल प्राइड या संघाच्या माध्यमातून। नाणेफेक हरल्यानंतर अर्थातच पनवेल प्राइडला क्षेत्ररक्षण करावं लागतं, पण पनवेल प्राइड गतवर्षीचा विजेता संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यावेळी मात्र या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये महाड संघासमोर कसं निश्चितच या ठिकाणी योगदान देणार व या मैदानाकडे अकुटाबा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर झेल घेतला, मिड विकेटला आणखीन एक धक्का, दुसरा फंडाच मैदानातून बाहेर। त्यांनी जो झेल घेतला लाजवाब होता, नाही ते मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं फलंदाज मुद्दसर यांची खेळी मात्र पुन्हा 0 या धावसंख्येवर ते परततात आणि आतापर्यंत नाजूक अवस्था ज्याला मानली जाईल ती अर्थात महाड सुपर किंग या संघाची पाहायला मिळाली, कारण चांगली गोलंदाजी डॉक्टर प्रेमानंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्याने आतापर्यंत तब्बल 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले। एकूण धावा येतात 3, 2 बाद 3 अशी नाजूक अवस्था। कोळी बांधवांच्या मध्ये मात्र बुडणारी नौका पैल करण्यासाठी एका नाखव्याची नावाडीची गरज असं म्हणतात। या ठिकाणी महाड संघाचा तो कोणता नाखवा जिथे घेईल, सावित्री नदीमधून पुढे घेऊन जाईल। दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न, यष्टेशक झेलच्या खाली आले होते, शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये इथे मात्र झेल सुटला आणि तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं। 4 धावा 2 गडी बाद ही धावसंख्या धावपलकावर। चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण जिथे पाहायला मिळालं, निश्चित 2 वेळा झेल सुटला, पण क्रिकेटमध्ये या सगळ्या घटना घडत असतात। परंतु एकूण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पनवेल प्राइड संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय हे निश्चित लाजवाब पाहायला मिळेल। डॉक्टर सचिन मोकल यांच्यासारखा फलंदाज आपल्याला त्या संघाला मिळाला। आता महाड सुपर किंगची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलं गेले। पुन्हा एकदा पहा, लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला सेलिम मिड ऑफला आणला गेलाय, बांधून ठेवलंय इथे ठिकाणी शॉर्ट थर्मॅन शॉर्ट पॉइंट सेलिम मिड ऑफ आणला गेलाय, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला आहे, एक वाडिश मिड ऑफला आहे, हे योगदान आहे। वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी। यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क घेत नाही आणि एक यशस्वी षटक ज्याला म्हणलं जातं ते डॉक्टर प्रेमानंद यांचं समाप्त, ज्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 2 विकेट जितेंद्र परवासर आणि त्याचबरोबर मुद्दसर यांना मैदानातून परत जे डकआउट इथे म्हणजे 5 झाले आणि जितू पवार आणि स्वप्नील यांना माजवले। मुद्दसर खेळतात वैयक्तिक 1 धावसंख्येवर, डॉक्टर इसान खेळतात 1 या धावसंख्येवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावपलकात धावा येतात त्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद 4। चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली, बांधून ठेवले। आता मात्र या ठिकाणी महाड संघाचे तळाचे जे फलंदाज मधल्या फळीचे असेल त्यांनी मात्र मोठा प्रहार करणं आवश्यक आहे। महत्त्वाचा सामना मगाशी मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही चांगला प्रयत्न करू,
खरं तर प्रयत्न चांगलाच प्रत्येक संघ करतोय, परंतु या ठिकाणी मात्र नशिबाची साथ महाड संघाला मिळाली नाही. या दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतात डॉक्टर सचिन मोकल. सचिन मोकल पनवेल तालुक्यातले हे खेळाडू नवीन पनवेलमध्ये या ठिकाणी असणारे आणि ज्याने अनेक वर्ष बांटिया विद्यालय नवीन पनवेलच्या मैदानावर खूप सारे क्रिकेट त्यांनी खेळले. निश्चितच वडिया मैदानाकडे या ठिकाणी पहिला चेंडू ते पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतात तो अगदी आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट आणि वाढीस लॉंग क्षेत्रामध्ये एका धावीसाठी एक धाव मिळेल. एकूण धावफलकात वाढवते ती 5 धावा धावफलकार आल्यात. खरं तर 4 षटकाचा सामना आहे. 40 ते 45 धावा खऱ्या अर्थाने धावफलकावर घेणं आवश्यक आहे. मैदानामध्ये डॉक्टर मुद्दसर आणि डॉक्टर इसान शेख या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा महाड संघ करत असेल. दरम्यान फिरकी गोलंदाजी ऑफब्रेक जी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी बॅकफुट जात चेंडू आपण पाहायला मिळाला. चेंडू गेला लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये, तो पण एकच धाव इथे मिळते, एक धाव संघाला. डॉक्टर सचिन मोगल यांची गोलंदाजी म्हणजे व्यंकट राघवन ज्या पद्धतीची गोलंदाजी करते तशी ऑफब्रेक गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला. फिरकी गोलंदाजी, फिरकी जादुई गोलंदाजी याला म्हणतात. आणि या जादू गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशील चेंडू येतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धावीचं योगदान. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, दुसऱ्या षटकात देखील सचिन अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आहे. त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क येत नाही आणि निर्धाव चेंडूचं सांगता. धावफलकात धावा आतापर्यंत स्थिर आहेत त्या 2 गडी बाद 7 धावा. 2 बाद 7 धावा धावफलकार इथे आल्यात. एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर निश्चितच शॉर्ट फाईन लेग आहे, एक लॉंग लेग तैनात केलंय, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन तैनात केलं गेलंय. ऑन साईडला यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळल्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, ताकद थोडीशी कमी ठरली. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. जेव्हा क्षेत्ररक्षक चेंडू जाऊन चेंडूची पकड करतायत तोपर्यंत 2 धावा इथे मध्ये धावफलकार इथे नोंदवले गेले. 2 धावांचं योगदान धावफलकात वाढवते ती 9. अनेक डॉक्टर्स मंडळी रायगड जिल्ह्याचे ज्याने खूप चांगले योगदान वैद्यकीय सेवेमध्ये अर्थात दिले ते असे मंडळी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. उंची होती, उंचीचा फायदा उचलू शकले नाहीत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जमिनीला सरपटत चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाईल. डीप मिडल क्षेत्राचे चेंडू येतात तो म्हणजे एक धाव, आणखीन एक धाव प्रकार मिळते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर महाड सुपर किंग या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा धावप्रकार येतात. डॉक्टर सचिन मोकल यांचं चांगले षटक पाहिलं मी, ज्यांनी 6 धावा दिला, कोणती सफलता नाही. आणि डॉक्टर प्रेमानंद यांनी मात्र 4 धावा दिले, 2 फलंदाजांना बाद केलं होतं. डॉक्टर स्वप्नील आणि डॉक्टर जितू प्रवरा यांना मात्र 0 धावसंख्या परतावं लागलं होतं. तर डॉक्टर मुद्दसर या ठिकाणी आपण पाहतो 21 धावेच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान देतात. तर डॉक्टर इसान या ठिकाणी 3 धावांचं योगदान नाबाद खेळी इथे तिसऱ्या अर्थात विकेटसाठी पाहायला मिळाले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तिसरे षटक पुन्हा एकदा तीच फिरकी गोलंदाजी, ज्या फिरकी गोलंदाजीने भारतीय संघाने जगावर दबदबा निर्माण केला तोच फिरकी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतात. गोलंदाज संतोष या ठिकाणी स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न एकेरी धावेनी. बेदी, चंद्रा, प्रसन्ना, व्यंकटराघवन ही जी चौकडी होती ज्याने जगातील फलंदाजांना नाचवलं आणि त्यानंतर रवी शास्त्री, अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांसारखे गोलंदाज भारतीय संघाला मिळाले. हे आपल्या भारतीय संघाचं निश्चित चांगलं योगदान. फिरकी गोलंदाजी ही जादुई गोलंदाजी याला म्हणलं जातं आणि या ठिकाणी तीच गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान पहा पुन्हा एकदा फलंदाजांनी मात्र डावीकडे सरकत खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. निर्धाव सांगता अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये महाड सुपर किंग मात्र या ठिकाणी धावांसाठी झगडताना पाहायला मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा डॉक्टर संतोष आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी हवेत. पॉइंटला शेतेशे चेंडूवर येतोय. इथे मात्र कोणती चूक करत नाही. सुरेख झेल घेतला गेला आणि हा तिसरा फलंदाज महाड सुपर किंग संघाने गमावला.
डॉक्टर इसान सर या मात्र 3 धावांचे योगदान देऊन बाद होऊन परतले आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येत आहेत ते राजेश शिंदे जे या स्पर्धेचे अर्थातच खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळाले. एक हर हुन्नरी डॉक्टर म्हणून निश्चित राजेशजी शिंदे सरांचं आपण वर्णन करू, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच खूप चांगले योगदान दिले. पाहूया फलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र गोलंदाज स्वतः येतात आणि राजेशजी शिंदे हे देखील निराश मनाने अर्थात हसमुख चेहऱ्याचे हे डॉक्टर साहेब इथे मात्र थोडेसे निराश मनाने मैदानातून परततात. मदनभर पहिल्या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र इथे यष्टीच्या हातामध्ये झेल विसावला आणि अशा प्रकारे बाद होऊन परतले. चौथा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो. माड सुपर किंग या संघाला 11 धावा धावफलकावर आहेत. संघनायक अर्थात पनवेल पायडचे या ठिकाणी क्षेत्रक्षण अतिशय आक्रमक सजवत असताना नवीन फलंदाज डॉक्टर रोहन यावेळी मैदानात येतात. बुडती नौका पहिल्या नाखव्याची गरज आहे, पहिला नाखवा या ठिकाणी मिळेल का महाड संघाला. मात्र या ठिकाणी हा चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जास्त पडला, पंचांनी हात जमिनीला समांतर केले. स्वैर इशारा या ठिकाणी येतोय आणि 1 धावेचे योगदान. धावफलकात वाढ ती 4 बाद 12. 4 बाद 12 धावा धावफलकावर आल्यात. चांगली खेळपट्टी फिरकी गोंजीला साथ देणारी या दरम्यान यावी फ्रंटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. डॉक्टर सचिन मोकल यांच्या दिशेने चेंडू लॉंग लेगला केलाय, परंतु ते अतिशय चांगले फलंदाज क्षेत्ररक्षक देखील आहेत, चांगले गोलंदाज आहेत. त्यांनी अचूक चेंडू पकडला, गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेक केली, तोपर्यंत 1च धाव धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये 13 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू काहीसा उंची दिले चेंडू तर पंचांकडे अपील, मात्र पंचांनी लेग बिफोर अर्थातच पायचीच अपील फेटाळ. चेंडू इथे पण पाहतात तो अर्थात गेला सिली मैदान क्षेत्रामध्ये, जिथे शेतशी चेंडू बाईचा लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचे योगदान मिळते आणि 3 षटकं इथे समाप्त झाले. 3 षटकानंतर महाड सुपर किंग संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 14. 4 बाद 14 प्रति षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर 3 षटकात फक्त 14 धावा म्हणजे प्रति षटक 4.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली, ज्याच्यामध्ये डॉक्टर संतोष यांनी देखील 4 धावा देत तब्बल 2 विकेट प्राप्त केले. डॉक्टर सचिन यांनी मात्र त्यांना विकेट मिळाली नसली तरी 6 धावा खर्च केल्या सचिन मोकोले यांनी, आणि प्रेमानंद याने मात्र महत्त्वाचं विकेट प्राप्त केले ते अर्थात 2. आणि अशा प्रकारे 4 बाद धावफलकावर धावा फक्त येतात त्या 14 आणि येणारे अंतिम षटक. आणि या अंतिम षटकामध्ये खरं तर तारेवरची कसरत करावी लागेल ती महाड संघाला. महाड सुपर किंग यावेळी थोडासा अडचणीत पाहायला मिळतं, बॅकफुटर गेलाय, पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 6 चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकतं. हे चित्र बदलेल का? गोलंदाजी परिवर्तन डॉक्टर किरण पंचांच्या मध्यमगती मारा आहे. या ठिकाणी हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र डीप सिली मिडॉफला हा पुन्हा एकदा झेल घेतला. अर्धा संघ 14 धावसंख्येवर मैदानावर परत आहे. अपेक्षा फार होती ती आमच्या सर्वच लाडक्या मायबाप प्रेक्षकांना डॉक्टर्स मंडळींना की महाड संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करेल, पण तो पनवेल पॅट संघाची जी टिचून गोलंदाजी खारकून फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याचा सामना करू शकला आणि एका पाठोपाठ एक गोलंदाज बाद 5 बाद 14. मात्र हा चेंडू देखील खेळण्याच्या प्रयत्नात कोणतंही यश येत नाहीये. धावांचा निच्चांक जसं मी काल सांगितलं होतं की 20 धावांचा निच्चांक हा 21 धावांचा निच्चांक मसरा शिवधन संघाने नोंदवला होता. हा धावांचा निच्चांक जरी मोडणार का महाड सुपर किंग संघ हे आपल्याला पाहायला मिळेल. वळीया मैदानाकडे यावी. या चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतलं, चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतात, चेंडूची फेकी इथे वेगाने करतात, तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकावर जाऊन मिळेल. 15 धावा धावफलकावर. डॉक्टर ओमकार आणि डॉक्टर रोहन या ठिकाणी मैदानात किल्ला लढवतात. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे
फलंदाज आहेत त्याच दिशेने पुन्हा एकदा खेळ आहे. मिडविकच्या तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी मैदानातून येतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धावेचं इथे योगदान मिळेल. तसं पाहिलं तर आतापर्यंत या षटकातले जवळपास 4 चेंडूंची समाप्ती झाली. 2 चेंडू फक्त बाकी आहेत. टिच्चून मारा किरण यांच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये यावेळी पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श झाला. झेल 6वा फलंदाज मैदानातून महाड सुपर किंग संघ या ठिकाणी गमावतोय. SDJ मैदानामध्ये येतो डॉक्टर नितीन. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, सरळ फटका खेळलाय, चेंडू जातोय तो मिड ऑफला. शेतीचे चेंडू येतात, थोडासा धोका होऊ शकेल परंतु ओव्हरथ्रो झाला आणि त्यामुळे 2 धावा सहजगत्या मिळाल्या. त्या अर्थातच महाड या संघाला 2 धावा संघाला घेऊन जातात. एकूण धावफलकात 18 धावा धावफलकावर येतात आणि अशा प्रकारे खेळाचं हे पहिलं पर्व इथे मात्र समाप्त झालं. धावांचं धावा काढले तर भारतीय संघाने 184 धावांची गरज होती आणि वेस्ट इंडिज संघासारखा 2 वेळा विश्वचषक जिंकणारा संघ आपल्या समोर होता. कोणालाही असं वाटलं नव्हतं आणि की आपण हा सामना जिंकू आणि अंतिम विजेतेपद मिळवू, पण तो ते निश्चित योगदान कपिलदेव निकंज यांच्या संघाने केलं. रिचर्ड्स यांचा जो झेल घेतला कपिलदेव निकंज याने आणि सामन्याची सूत्र निश्चित बदलली आणि आपण 137 धावांमध्ये वेस्ट इंडिज संघाला गाशा गुंडाळा लावला आणि पहिलं विजेतेपद आपण या ठिकाणी मिळवलं. ते अर्थात बरीचशी मंडळी आपण फार छोटे होतो त्या काळामध्ये, परंतु चांगलं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, हे योगदान आहे. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी अशा प्रकारचा चमत्कार महाड सुपर किंग संघ करेल का, हे याचं उत्तर काही क्षणात आपल्याकडे मिळेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते पनवेल प्राईड या संघाची. चेंडू घ्यायचा आहे तर
राजारामजी उलवान सर जे अलिबागचे आहेत, खूप चांगले होते. मी मगाशी म्हणालो कमी तिथे आम्ही, ही त्यांची कामगिरी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाली. कालचं त्यांनी आमच्याबरोबर समालोचन देखील केलं. अतिशय गोड आवाज सरांचा आहे. निश्चित त्यांचे पेशंट किती खुश होत असतील त्यांच्या आवाजाने. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये येते. एका बाजूला सचिन मोगल आहे ना, डॉक्टर संतोष या ठिकाणी नावाची सुरुवात करतात आणि एका बाजूला नॉनस्ट्राईकला अष्टपळी खेळाडू अर्थातच यष्टिरक्षक म्हणून भूमिका निभावणारे सचिन, डॉक्टर सचिन मोकाल. पहिला चेंडू इथे मात्र गॅप शॉट केली, कव्हर मधून चेंडूला अर्थातच पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय एक जबरदस्त मस्त चौकार. चार धावा. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता. अपील मात्र पंचांकडे अपील फेटाळला आणि या ठिकाणी मग 2 चेंडूमध्ये आता पण 4 धावा. 15 धावांची गरज आहे आणि येणारी 22 चेंडू. पहिले षटक पॉवर प्लेच आहे, त्यामुळे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक अर्थातच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळतात, तर एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात केले ते महाड सुपर किंग या संघाने. गोलंदाज पहिले षटक घेऊन येतात ते डॉक्टर ईशान. एसन शेख माफ करा या ठिकाणी गोलसाठी येतात आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर या ठिकाणी विचार केला तर एक चौकार निश्चित आलाय. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावी चेंडू गोलंच्या डोक्यावरून बचावच्या रूपाने खेळायचं होतं, पण जो झेलात रूपांतर होऊ शकला असता, पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान असं म्हणतात. या ठिकाणी गोलच्या डोक्यावरून या ठिकाणी चेंडूला अर्थातच दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि एक धावेचं योगदान इथे मिळालं. आणि आता ज्याने कालच्या सामन्यामध्ये एका षटकात 6 षटकार मारले ते फलंदाज नवीन पनवेल मधले डॉक्टर सचिन मोकाल, जे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमात खूप चांगले योगदान त्याच्या माध्यमातून. यावेळी मात्र पीठ होत आहेत. पंचांकडे अपील केलं गेलं म्हणतं पंचांनी या ठिकाणी दर्शवले हा चेंडू बाहेर आहे, उजव्याच्या बाहेर. एक धावेचं योगदान इथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या अर्थात पनवेल संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 13 धावांची अजूनही गरज आहे. डॉक्टर सचिन मोकाल गतवर्षी त्यांचा संघ विजेता ठरला होता. मालिकावीर म्हणून पारितोषिक त्यांना मिळालं होतं. अगदी छोट्या वयात मी जसं मगाशी म्हणालो नवीन पनवेलच्या बांट्या विद्यालय नवीन पनवेलच्या मैदानामध्ये ज्यांचं क्रिकेट मी पाहिलंय तेच डॉक्टर सचिन मोकाल या ठिकाणी बचावात्मक रूपाने खेळलाय. चेंडूला दिशा दिलंय. इथे मात्र आपण पाहतात सिलिमेडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गेल शॉर्ट मिडविकेट वरून तोपर्यंत राजेशजी शिंदे सर या ठिकाणी येतात. तोपर्यंत 1 धाव आणखीन 1 धावफलकावर 7 धावा धावफलकावर. डॉक्टर संतोष यावेळी 5च्या वैयक्तिक धाव संख्या खेळत असताना गोलंदाज तयार. एसन शेख यावेळी पहा चेंडूला फिरवायचा होता ऑफ साईडला, परंतु बॅट चेंडूचा संपर्क येत नाही आणि अशा प्रकारे चांगला चेंडू इथे समाप्त होते. झुंज देतोय तो महाड सुपर किंग संघ. फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकले. 6 फलंदाज गमावले 18 या धावफलकावर. पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून प्रयत्न करतो की पनवेल प्राईड संघाला सहजासहजी धावा मिळवून द्यायच्या नाही. एकमेक चौकार इथे आला होता. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. इथे चांगल्या चेंडूची समाप्ती पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज डॉक्टर एसन शेख यांनी या षटकात एक बऱ्यापैकी गोलंदाजी केली. त्यांनी तब्बल 7 धावा खर्च केल्या. 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग येते होते. 12 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर 60 ते 65% सामना हा पनवेल प्राईड संघाच्या बाजूने झुकलेला आहे, तर 30-35% सामना हा अर्थातच महाड सुपर किंग संघाच्या बाजूने. पण या 30-35चं 100% देखील योगदान होऊ शकतं क्रिकेटच्या परिवारामध्ये. पण चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर कदाचित चित्र या ठिकाणी बदलू शकेल आणि आता पनवेल प्राईड संघ या ठिकाणी तो निश्चित हवी ठरलाय या सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी येतात जय हार्ड हिटर फलंदाज आहेत जितू पावरा या ठिकाणी येतात. चेंडू हवेत आहे. सचिन मोकाल
यांचा चेंडू इथे आपण पाहायला मिळाला, पण चेंडूवर मात्र केवळ एकेरी धाव मिळेल लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते ती संघाला. 8 धावा धावबलकर आल्यात. 11 धावांची गरज आहे अंतिम फेरीत जाण्यासाठी. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला निश्चितच दिशा दिली ती गली क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तो, पण आणखीन एक धावीचं योगदान. 1-1 धावेने सावध पवित्रा अर्थातच पनवेल प्राईड संघाने इथे घेतलाय तो महाड सुपर किंग या संघासमोर. सचिन मोकल पुन्हा एकदा तयार आहेत पुढच्या चेंडूसाठी. जितेंद्र परवा यावेळी पण पूर्णपणे बीट केलं, परंतु पंच या ठिकाणी आपले हात जमिनीला समांतर आहेत. या ठिकाणी हात समांतर धावा येतात अवांतर. 1 धावेचं योगदान मिळते आणि एकूण धाव फलकात वाढ होते. डबल अंकात 10-9 धावांची गरज आहे हा सामना जिंकायला. यावेळी मात्र मोठा फटका निश्चित चौकार असू शकेल. लॉंगलेग मधून आलेला डॉक्टर सचिन मोकल यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावांचे योगदान. धावफलकात धावा येतात त्या 14, फक्त 5 धावांची गरज. आणि आपण पाहिला तो पनवेल प्राईड संघाच्या माध्यमातून मिळाला, कारण खराब चेंडू आले तर चौकार मारायचा, अन्यथा एकेरी धावणार आपण या ठिकाणी निश्चित लक्ष द्यायचं. हेच काम केलं आणि यामध्ये धावा धावबलकर येऊन पोहोचल्या त्या 14. 5 धावांची गरज आहे. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलाय. इथे क्षेत्रक्षेत्र चेंडू येतात तो म्हणजे 1 धाव. आणखीन धावबलकर 15 धावा धावबलकर. 4 धावांची आता मात्र गरज असेल. डॉक्टर सचिन मुकुल यांच्या धावसंख्या देखणी बदल. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 1 चौकारच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 7. आणि आता मात्र फलंदाज डॉक्टर संतोष या विकेट सज्ज आहेत. कोणती विकेट गमवायची नाही हेच ध्येय आणि धोरण पनवेल संघाच्या माध्यमातून. यावेळी मात्र एकेरी धाव घ्यायची होती, नकार दिला डॉक्टर सचिन मोकोले आणि निधाव चेंडूचे पुन्हा सांगतात डॉक्टर हेमंतजी इंगळे सरांच्या माध्यमातून. एक निश्चितच पारितोषिक येते. षटकार म्हणून जर सामना जिंकला पनवेल संघाने तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया हे आव्हान स्वीकारणार का. इथे मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि षटक इथे मात्र पाहिलं 2 षटकं समाप्त झाली. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारून जर सामना झाला तर हे डॉक्टर हेमंतजी यांच्या माध्यमातून. अतिथी कक्षेतील मान्यवर डॉक्टर यांना त्यामुळे ते पारितोषिक या ठिकाणी देतील. तर नवीन षटक येत आहेत आणि आव्हान बऱ्याच वेळा डॉक्टर सचिन मोकल स्वीकारतात. हे मी बऱ्याच वर्ष त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि समालोचन करताना देखील पाहिलं. तर डॉक्टर सचिन मोकल या ठिकाणी निश्चित तयार आहेत आणि गोलंदाजीसाठी येतात डॉक्टर स्वप्नील. 12 चेंडू आणि 4 धावा दरम्यान आणि यावेळी ते आव्हान स्वीकारलं. स्क्वेअर लेगला या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि महाड सुपर किंग या संघाला अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण पुढील वर्षासाठी शुभेच्छा देखील देऊया. परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. कोणत्या प्रकारचं या ठिकाणी ऑब्जेक्शन कोणत्याही खेळाडूंच्या माध्यमातून घेतलं गेलं नाही. तर आतापर्यंत हे सामने अतिशय निश्चित यशस्वी. दोन्ही संघांनी एकमेकाला हस्तांतरण करायचं आहे आणि त्यानंतर मैदानातून परतायचं आहे. खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळेल आणि सामन्याचं सामनावीर या ठिकाणी आमच्या संतोषजी डॉक्टर संतोषजी ठरतात, ज्याने फलंदाजी करताना तब्बल 6 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करताना 2 विकेट देखील प्राप्त झाले. डॉक्टर संतोष सर ठरतात या सामन्याचे सामनावीर. रवींद्र म्हात्रे सरांच्या शुभहस्ते या ठिकाणी हे पारितोषिक आपण अतिथी कक्षामध्ये पेक्षा नाणेफेक कक्षात देणार आहोत. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया आणि वळूया नाणेफेक कक्षामध्ये जिथे उपस्थित आहेत आमचे समालोचक यासीन मर्चंट सर.